नमस्कार. भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयामध्ये आयोजित या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. उबाटा गटाचे खासदार जनाब संजय राऊत यांनी आज गुलामांचा बाजार असा उल्लेख केला. ज्यांच्या तंबूमध्ये आणि ज्यांच्या सर्कसीमध्ये सगळे जोकर भरलेले आहेत, विदूषक भरलेले आहेत, त्यांनी इतरांना गुलाम म्हणणं म्हणजे सगळ्यात मोठा विनोद आहे. संजय राऊत, तुमच्या उबाटा गटामध्ये जे 52 पत्ते शिल्लक आहेत त्या 52च्या 52 पत्त्यामध्ये फक्त जोकर आहेत. इतरांना गुलाम म्हणण्याचा तुम्हाला अधिकार नाही. तुम्ही रोज सकाळी उठून विदूषकाचं काम करता आणि महाराष्ट्राला एंटरटेनमेंट करण्याचं काम करतात. तुम्ही सुद्धा देखील सर्व जोकरांचे एक जोकर आहात हे देखील महाराष्ट्राला माहिती आहे. खरं तर ज्या पद्धतीनं सत्तेचा बाजार तुम्ही मांडला, लोकांना गुलाम बनवण्यासाठीचा प्रयत्न 2.5 वर्षामध्ये केला, हे देखील महाराष्ट्राने बघितलं आहे. त्यामुळं खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचे जोकर कोण असतील तर जोकर नंबर 1 उभाटा गट आहे आणि जोकर नंबर 2 हे संजय राऊत आहेत. नाही, रिंग मास्टर त्यांच्याकडे शिल्लकच नाहीत. जिकडे विदूषक असतात तिथं रिंग मास्टर नसतात. त्यांचे रिंग मास्टर आणि त्यांची सर्कस ही पूर्णपणे महाराष्ट्राने आणि मुंबईने फ्लॉप केली. आपण बघा, हे सर्कसीमध्ये मैदानात उतरले होते. 29 महापालिकेपैकी जवळपास 25 महापालिकेमध्ये यांना मोठा भोपळा मिळाला आहे. त्यामुळे यांच्याकडे ना रिंग मास्टर आहे, ना यांच्याकडं वाघ आहे, ना यांच्याकडं सिंह आहे. हे फक्त विदूषकांचा खेळ करू शकतात. विदूषकांचा खेळ याच्याशिवाय यांच्याकडे पुढे काहीही नाही. याला कॉमेडी सर्कस एवढंच म्हणू शकतो. याला जोडून तुम्ही असं म्हटलंय की हा जो पैशांचा बाजार सुरू आहे आणि खरं तर या सगळ्या राजकारणाचे मांडली एकनाथ शिंदे सुद्धा या सगळ्यामध्ये गुलामांची बोली लावतात आणि या सगळ्यांचे प्रमुख दिल्लीमधल्या बादशहांकडे या सगळ्या गोष्टी केल्या जातात. एकनाथजी शिंदे मांडलिक नाहीत तर सरदार आहेत, शिलेदार आहेत. मांडलिक संजय राऊत तुम्ही आहात. तुम्ही राहुल गांधींचं मांडलिकत्व पत्कारलंय. तुम्ही राहुल गांधींची गुलामी पत्कारली. तुम्ही सोनिया गांधींचं दास्यत्व पत्कारलंय. हे महाराष्ट्राने बघितलंय. एकनाथजी शिंदे वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेणारे धडाडीचे शिलेदार आहेत. ते हिंदुत्व पुढे नेत आहेत. तुम्ही काय पुढे नेतायत तर तुम्ही फक्त आणि फक्त कॉमेडी सर्कस पुढे नेण्याचं काम करतायत. त्यामुळं तुम्हाला कशा पद्धतीनं सोनिया गांधींची गुलामी करायचं हे जास्त माहिती आहे. एकनाथजी शिंदे वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेत आहेत. उद्धवजी ठाकरे काय करतायत? उद्धवजी ठाकरे सोनिया गांधी यांची गुलामी करण्यात धन्यता म्हणतायत. संजय राऊत राहुल गांधींची गुलामी करण्यामध्ये धन्यता म्हणतायत. सध्या लवचिकता शब्द फार चर्चेत असलेला शब्द आहे. का असं राज ठाकरेंना लवचिक भूमिका का घ्यावी लागत असेल? नाही, राज ठाकरे सातत्यानं लवचिक भूमिका घेत आहेत आणि राज ठाकरे यांच्या लवचिक भूमिकेचं सगळेच जण स्वागत करतायत. खरं तर ज्या पद्धतीनं राज ठाकरे यांनी उद्धवजी ठाकरे यांची साथ दिली, परंतु राज ठाकरे यांचा केसाने गळा कापण्याचं काम उबाटा गटाने केलं, संजय राऊतांनी केलं. आज देखील संजय राऊतांनी एक कबुली दिली की शिवसेनेच्या जागा वाढल्या त्या फक्त म्हणजे उबाटा गटाच्या जागा वाढल्या त्या फक्त राज ठाकरे यांच्यामुळे. परंतु राज ठाकरे यांच्या जागा वाढल्या का? गेल्या वेळेला राज ठाकरे 7 ठिकाणी निवडून आले होते एकटे लढले असताना. आज मात्र फक्त 6 ठिकाणी राज ठाकरेंना विजय मिळाला. याचा अर्थ मनसेनं उबाटा गटाला मदत केली, परंतु उबाटा गटानं राज ठाकरे यांना देखील सोडलं नाही. त्यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला. अशा पद्धतीनं केसाने गळा कापणाऱ्यांबरोबर राहायचं का नाही याचा विचार स्वतः राज ठाकरे यांना करावा लागणार आहे. त्यामुळेच राज ठाकरे यांनी काल भाषणात देखील सांगितलं की मी लवचिक भूमिका घेतोय. पुढची लवचिक भूमिका हीच असेल की राज ठाकरे उबाटा गटापासून दूर गेलेले आपल्याला बघायला मिळतील. काल देखील कालचा मेळावा झाला. राज ठाकरे मेळाव्यामध्ये आपलं भाषण संपल्याबरोबर निघून गेले. त्यांनी कारण सांगितलं का वाढदिवसाचं. हरकत नाही, ती राज ठाकरे यांचं वैयक्तिक कारण असेल, परंतु राज ठाकरे यांनी मनसैनिकाला देखील संदेश दिलाय की उद्धव ठाकरेंसोबत मी नाही, मी उद्धव ठाकरेंसोबत राहणार नाही. हा संदेश काल देखील राज ठाकरे यांनी एका संदेशातून आणि एका संकेतातून दिलेला आहे.
ज्या पद्धतीने कल्याण डोंबिवलीमध्ये ते युतीसोबत आले, मुंबईतही तसं काही होऊ शकतं? कल्याण डोंबिवली झाकी है, मुंबई आणि महाराष्ट्र अभी बाकी आहे. येणाऱ्या काळात बघा, ज्या पद्धतीनं उद्धवजींनी राज ठाकरे यांना धोका दिला, आता वेळ राज ठाकरेंची आहे. राज ठाकरे देखील उद्धवजींना अशाच पद्धतीनं सोडून जातील, साथ सोडतील. आणि त्याची सुरुवात कालच्या मेळाव्यामध्ये झाली आहे. राज ठाकरे 10 मिनिटं थांबून उद्धवजींचं भाषण ऐकू शकले असते, परंतु त्यांना माहिती आहे की उद्धवजींचं भाषण म्हणजे एक कॉमेडी सर्कस आहे, त्याच्या पलीकडे काही नाही. मर्द, कोथळा, वाघ, बिबट्या, सिंह, हत्ती, सर्कस याच्या पलीकडे उद्धवजींच्या भाषणामध्ये काहीही नसतं. त्यामुळे हे रटाळवानं आणि कंटाळवानं भाषण ऐकण्यापेक्षा 1 वर्षाच्या मुलीच्या वाढदिवसात जाऊन हॅपी बर्थडे म्हणणं उद्धवजींना जास्त योग्य वाटलं, त्या राज ठाकरेंना जास्त योग्य वाटलं. त्यामुळं उद्धवजींचं भाषण सोडून राज ठाकरे वाढदिवसाच्या कार्यक्रमाला गेले. नाही, राज ठाकरे यांना भूमिका घ्यायची आहे. भारतीय जनता पार्टीला याच्या आधी देखील लोकसभेला राज ठाकरे यांनी पाठिंबा दिला होता, तो आम्ही स्वीकारला होता. यापुढचा निर्णय राज ठाकरेंनी घ्यायचा आहे. परंतु यापूर्वी त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला होता, त्यांच्याकडे आकड्यांचं गणित नव्हतं. आज त्यांच्याकडे मुंबईमध्ये 6 नगरसेवक आहेत आणि संख्याबळाच्या दृष्टीने 6 आकडा देखील महत्त्वाचाच आहे. मुंबईमध्ये 6 नगरसेवकांचा मनसेचा पाठिंबा भाजपला हवा आहे. नाही, तुम्ही बिनशर्त या शब्दाचा उल्लेख केला. जेव्हा राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा दिला होता, तेव्हा हाच उभाटा गट राज ठाकरे यांना बिनशर्त पाठिंबा म्हणून हिनवत होते, संपलेला पक्ष म्हणून हिनवत होते. आता राज ठाकरे याच हिनवणाऱ्यांचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. त्याची सुरुवात कल्याण डोंबिवलीमधून झाली आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये मनसैनिकांनी महायुतीला पाठिंबा दिलाय. महाराष्ट्रात देखील जिथं शक्य असेल तिथं राज ठाकरे उभाटा गटासोबत राहणार नाहीत, हे तुम्ही लिहून घ्या. राज ठाकरेंनी पण भाषणात अप्रत्यक्षपणे भाजपवर निशाणा साधला की हिंदुत्वाचा बाजार मानून केला. नाही, हिंदुत्वाचा बाजार मांडलाय हे भारतीय जनता पार्टीला नाही, उद्धवजी ठाकरेंना सांगितलंय की तुम्ही कशा पद्धतीनं वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पायदळी तुडवले, तुम्ही सत्तेसाठी कसे लाचार झालात आणि सत्तेसाठी काँग्रेसच्या वळसणीला जाऊन बसलात, याची आठवण राज ठाकरे यांनी करून दिली. तुम्ही पत्रकार म्हणून राज ठाकरे यांचं भाषण नीट ऐकलं, त्याचं विश्लेषण केलं, तर राज ठाकरेंचा इशारा स्टेजवर व्यासपीठावर बसलेल्या उद्धव ठाकरे यांच्याकडे होता की तुम्ही राजकारणांचा बाजार मांडलाय, तुम्ही हिंदुत्वाचा बाजार मांडलाय. आणि हिंदुत्वाचा बाजार सत्तेसाठी कोणी मांडला तर 2019 साली, जेव्हा फक्त आणि फक्त मुख्यमंत्री पदाची खुर्ची आपल्याला मिळावी यासाठी तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांना बाजूला ठेवलं आणि काँग्रेसची गुलामी केली. याची आठवण राज ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे भाषणातनं करून दिली आहे आणि एक अर्थानं उद्धवजी ठाकरे यांना टोला लगावलाय. संजय राऊत असे म्हणतात की शरद पवार आमच्या सोबत आहेत, भविष्यात शरद पवार आणि अजित पवार एकत्र महाविकास आघाडीमध्ये येतील. अजित पवार जे आहे ते 2 दगडावर राहू शकत नाही. नाही, संजय राऊत स्वतः 4 दगडावर पाय ठेवतात. म्हणजे सुरुवातीला काँग्रेसच्या दगडावर पाय ठेवला, नंतर राज ठाकरेंच्या पक्षावर पाय ठेवला, नंतर आता वंचित बरोबर मध्यंतरी युती केली होती, आता काही दिवसानंतर MIM सोबत देखील युती करायला ते मागे पुढे बघणार नाहीत. असं 4 दगडावर पाय ठेवणारे कोण आहेत तर उभाटा गट आणि संजय राऊत आहेत. त्यामुळं त्यांनी 2 दगडाच्या भाषाच करू नये. राहिला प्रश्न अजितदादांचा, तर अजितदादा पवार हे महायुतीचे घटक पक्ष आहेत. अजितदादांबद्दलची कितीही स्वप्न तुम्ही बघितले की ते महाविकास आघाडीमध्ये येतील, तर ते अजिबात होणार नाही. अफवांची फॅक्टरी पसरवणं एवढंच संजय राऊत यांचं सकाळी सकाळी काम असतं. या अफवांच्या फॅक्टरीला अजितदादा कधीही बळी पडणार नाहीत. तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला होता की हे प्रीती संगम आहे तर हा भीती संगम आहे, त्याला सुद्धा संजय राऊतांनी आज प्रत्युत्तर दिलंय. ते म्हणतात माझं ते माझं आणि तुझं ते माझ्या बापाचं, अशी भाजपची भूमिका आहे, त्यामुळे आम्ही भाजपपासून दूर राहिलो. नाही, यांचा भीती संगम होता हे महाराष्ट्राने ओळखलं. आता भीती संगम देखील राहिलेला नाही, कारण स्वतः राज ठाकरे यांच्यापासून दूर जात आहेत. ज्या पद्धतीनं प्रीती संगम होईल असा बाता संजय राऊत मारत होते, परंतु महाराष्ट्रानं बघितलं की हे भीती संगम होतं आणि भीती संगमापोटी भारतीय जनता पार्टी महायुतीच्या भीतीपोटी हे दोघेही एकत्र आले होते. परंतु महाराष्ट्राच्या जनतेनं ओळखलं की विकास कोण करू शकतं तर देवेंद्रजी फडणवीस करू शकतात. विकसनशील नेतृत्व कोण आहेत तर देवाभाऊ आहेत. त्यामुळं जनतेनं मुंबईसह महाराष्ट्रामध्ये
देवेंद्रजींना भरघोस मतांनी पाठिंबा दिला आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना निवडून दिलं आणि यांचा प्रीतिसंगम फ्लॉप करण्याचं काम जनतेनं केलेलं आहे. संजय राऊत कितीही म्हणत असले की आमचा प्रीतिसंगम आहे, आमचा प्रीतिसंगम आहे, परंतु जनतेनं ओळखलंय की ही देवाभाऊंची भीती आहे, ही महाराष्ट्रातल्या जनतेची भीती आहे की तुम्ही ज्या राज ठाकरे यांना बाजूला केलं होतं, घरातून बाहेर काढलं होतं, त्या राज ठाकरेंना भीतीपोटी सोबत घेतलं आहे. परंतु महाराष्ट्र हा विकासाच्या सोबत कायम उभा राहिला आहे, देवाभाऊंच्या पाठीशी कायम उभा राहिला आहे आणि देवाभाऊंचं नेतृत्व हे खणखणीत नाणं आहे आणि बाकी सगळे ब्रँड म्हणून घेत होते, त्यांचा बँड वाजवण्याचं काम महापालिकेच्या निवडणुकीत झालेलं आहे. संजय राऊत असेही म्हणतात की शिंदे रुसून बसलेले आहेत, रुसलेल्या सुनबाईला सारख्या चर्चा ज्या आहेत ते दिल्लीच्या कराव्या लागतात, पण दिल्लीतला सासरा जो आहे तो ऐकत नाही, त्यामुळे सुनबाईची पंचायत झाली. नाही, संजय राऊत हे राहुल गांधींची नवरी झालेली आहेत. याच्या आधी देखील बघितलंय की दिल्लीमध्ये जायचं, राहुल गांधींची गुलामी करायची, हे संजय राऊतांचं काम झालंय. काँग्रेसची जे स्वतः नवरी म्हणून आहेत त्यांनी इतरांना सून, इतरांना सासू म्हणू नये. अहो संजयजी राऊत, तुम्ही ज्या पद्धतीनं राहुल गांधी यांना पंतप्रधान करण्यासाठी पायघड्या घालत होत्यात, नवसं बोलत होतात, कशा पद्धतीनं राहुल गांधीच पुढचे पंतप्रधान आहेत अशा वल्गना करत होत्यात, तुम्ही राहुल गांधींची नवरी आणि मराठी भाषेत आणखी चांगलं सांगायचं झालं तर प्रेयसी म्हणून काम केलं होतं. परंतु राहुल गांधी यांनी तुम्हाला प्रेयसी म्हणून देखील ठेवलेलं नाही, हे देखील महाराष्ट्राने बघितलेलं आहे. काँग्रेसनं तुम्हाला मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत बाजूला ठेवलं. तुम्ही खूप प्रयत्न केले की काँग्रेसबरोबर युती करू, काँग्रेसला सोबत घेऊ, परंतु राहुल गांधींना लक्षात आलं की संजय राऊत नावाची प्रेयसी आपल्या काही कामाची नाही. याआधी संजय राऊत नावाची प्रेयसी शरद पवारांसोबत बसली होती, तिथेही काही डाळ शिजली नाही. त्यानंतर स्वतःच्या भावाला मंत्री करण्यासाठी उभाटा गटाकडे खूप पायघड्या घातल्या, तिथेही या प्रेयसीचा उपयोग झाला नाही. नंतर हीच प्रेयसी राज ठाकरेंकडे गेली, तिथेही काही डाळ शिजली नाही. आता हीच प्रेयसी वंचित आघाडीकडे मध्यंतरी जाऊन झाली, तिथेही काही शिजली नाही. त्यामुळे इतरांना सून, नवरी म्हणण्यापेक्षा आपण कशा पद्धतीनं 12 जणांच्या प्रेयसी आहोत याचं भान संजय राऊतांनी ठेवावं. महानगरपालिकेमध्ये बिनविरोध पॅटर्न फार गाजलेला होता, त्याच्यावरून फार टीका पण झाली होती. ठाण्याच्या बालेकिल्ल्यामध्ये 3 उमेदवारांनी जे बिनविरोध गुलाब उधळलेला पाहायला मिळाला. नाही, अनेक ठिकाणी भारतीय जनता पार्टीवर विश्वास आहे, त्यामुळे लोक भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला बिनविरोध निवडून देतात. ज्या ठिकाणी शक्य आहे तिथं बिनविरोध झाली, नाही झाली तिथं आम्ही लोकांमध्ये गेलो, जनतेचे आशीर्वाद मागितले, जनतेची मतं मागितली, आम्ही सेवा करणारे आहोत. उद्धवजी ठाकरे किंवा बाकी महाविकास आघाडी फक्त मेवा खाण्यामध्ये धन्यता मानत होती. त्यामुळं बिनविरोध जिथं नाही झाली तिथंही महाराष्ट्राचा निकाल बघा, 29 पैकी जवळपास 25-26 महापालिकेमध्ये महायुतीला दणदणीत विजय मिळाला. बिनविरोध काही ठिकाणी झाल्या, पण जिथं लढाई झाली तिथे देखील आम्ही लढलो. अहो, ज्या किरीट सोमय्यांच्या विरोधामध्ये संजय राऊत आणि उभाटा गट सातत्यानं बोंबाबोंब मारत होते, आरडाओरडा करत होते, तिथं यांना साधा उमेदवार मिळाला नाही. नील सोमय्यांच्या विरोधामध्ये साधा तुम्हाला उमेदवार मिळाला नाही. त्यामुळं तुम्ही इतरांवर टीका करण्यापेक्षा स्वतः आत्मपरीक्षण केलेलं बरं. संजय राऊत सकाळी येतात, टीका करतात, पण सध्या ठाकरे गटात अंतर्गत कल पाहायला मिळतो, कारण की त्यांचा शिवसैनिकांचा असा दावा आहे की आतापर्यंतची जर शिवसेना मुंबई महानगरपालिकेच्या अनुषंगाने जर पदं पाहिली तर सर्वाधिक महापौर हे वरळीतून देण्यात आले. आता पुन्हा किशोरताईंना गटनेता करण्यात आलेले आहे. कुठेतरी शिवसेनेतच वाद सुरू झाले. नाही, उभाटा गट हा वरळीमध्ये प्रायव्हेट लिमिटेड झालाय. वरळीच्या पलीकडे त्यांना काहीही सुचत नाही. फक्त आपल्या मुलगा आदित्य ठाकरे यांची सीट सिक्युअर करायची, सुरक्षित करायची, यासाठी सगळीच पदं वरळीमध्ये जायची आणि आपला पक्ष वरळी प्रायव्हेट लिमिटेड करून ठेवायचा, हे धोरण उद्धवजी ठाकरे यांचं आहे. आपला मुलगा सुरक्षित झाला की झालं, बाकी उभाटा गटाचे शिवसैनिक वाऱ्यावर सोडले तरी चालतील, ही उद्धवजी ठाकरे यांची सुरुवातीपासूनची भूमिका आहे. आपण बघा, महाविकास आघाडीचं सरकार असताना, एकापेक्षा एक मातब्बर आमदार असताना वरळीमध्ये आदित्य ठाकरे यांना कॅबिनेट मंत्री केलं. आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित झालं पाहिजे,
बाकी सर्वसामान्य कार्यकर्ता समुद्रात उडी मारली तरी त्यांनी चालेल, आम्हाला त्याच्याशी काहीही देणं घेणं नाही. हीच उभाटा गटाची सुरुवातीपासूनची भूमिका आहे. उद्धवजी ठाकरे यांची हीच भूमिका आहे. त्यामुळंच उद्धवजी ठाकरे यांना शिवसैनिक वाऱ्यावर सोडून गेले. कारण तुम्ही बघितलं की प्रत्येक गोष्ट आली की अधिक माझं कुटुंब माझी जबाबदारी, याच्या पलीकडं उद्धवजींनी सरकार असतानाही विचार केला नाही. आता सरकार गेल्यानंतरही माझं कुटुंब माझी जबाबदारी, माझा मुलगा माझी जबाबदारी आणि कार्यकर्ता मात्र दुसऱ्याची जबाबदारी, ही भूमिका घेऊन उद्धवजी काम करतायत. त्यामुळं वरळीमध्ये 2029ला आदित्य ठाकरे निवडून यावेत यासाठी सगळी पदं, म्हणजे महापौर पद वरळीमध्ये, गटनेता पद वरळीमध्ये, आणखी कुठलं पद आलं तर वरळीमध्ये, हे यांचं धोरण आहे. उभाटा गट वरळीमध्ये प्रायव्हेट लिमिटेड पक्ष करण्याचं काम झालेलं आहे. मंत्री छगन भुजबळ यांना महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी जे त्यांच्यावरती आरोप झालेले होते ते निर्दोष मुक्तता त्यांच्यातून झालेली पाहायला मिळते. राऊतांनी असं म्हटलं की भाजप आता कोणत्या तोंडाने या फायली ज्या आहेत ते बाहेर काढणार आहे. नाही, संजय राऊतांनी फक्त एक लक्षात ठेवावं की 100 दिवस तुम्ही तुरुंगात कशासाठी गेला होतात. महाराष्ट्रासाठी लढलात म्हणून 100 दिवस तुम्ही तुरुंगात गेला नव्हतात, तर मराठी माणसांची घरं लुटली, मराठी माणसांच्या घरामध्ये दलाली खाल्ली म्हणून संजय राऊत 100 दिवस तुरुंगात गेले. छगन भुजबळ यांच्याबद्दलचा जो काही निर्णय घ्यायचा आहे तो तपास यंत्रणा घेईल. त्यांच्यामध्ये ते दोषी असतील तर त्यांना शिक्षा होईल, निर्दोष असेल तर त्यांना क्लीन चिट मिळेल. परंतु संजय राऊत, तुम्ही स्वतः जामिनावर बाहेर आलेला आहेत, तुम्ही अद्याप निर्दोष सुटलेला नाहीत. पत्राचाळीचा तळतळाट तुम्हाला लागलेला आहे आणि या तळतळाटामुळेच उभाटा गटाची आणि संजय राऊतांची महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये ही अवस्था झाली. मुंबईच्या महापौरपदाची निवड जी आहे ती कुठेतरी लांबीवर पडत असल्याचं आपल्याला कळतंय. 31 तारखेला खरं तर हा कार्यक्रम होणार होता, परंतु फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात आता ही निवड जाणार असल्याचं कळतंय. याबद्दल काय? नाही, मला त्याच्याबद्दल कल्पना नाही. याबद्दल निवडणूक आयोग, प्रशासन योग्य तो निर्णय घेईल. संजय राऊतांनी याला जोडून असं म्हटलंय की भाजप आणि शिवसेनेची जी घटस्थापना आहे ती घटस्थापनेपर्यंत काय होणार नाही, तर दिल्लीमधून पण तशाच पद्धतीची निर्देश. नाही, घटस्थापना आणि घटस्थापना हा हिंदुत्वाचा शब्द आहे. संजय राऊतांनी घटस्थापना हा शब्द वापरू नये. घटस्थापना आमच्यासाठी पवित्र असते आणि या घटस्थापनेच्या मुहूर्तावर अनेक शुभ कार्य आम्ही सुरुवात करतो. तुम्हाला हे शब्द वापरण्याचा अधिकार नाही आहे. तुम्ही वापरायचे असतील तर वेगळे शब्द वापरा. पाकिस्तान धार्जिणे, बांगलादेश धार्जिणे शब्द तुम्ही वापरा. आमची घटस्थापना देखील झाली आहे, मुंबईमध्ये घटस्थापना देखील झाली आहे आणि मुंबईमध्ये विकासाची मुहूर्तमेढ देखील रोवलेली आहे. जनतेनं देवाभाऊंना भरभरून मतं दिली, देवाभाऊंच्या पक्षांना भरभरून आशीर्वाद दिले. तुमची अगरबत्ती मुंबईमध्ये लागली नाही. आम्ही धगधगता दिवा पेटवलेला आहे, विकासाचा दिवा पेटवलेला आहे आणि तुमची मशाल मात्र विझली. याचा विचार संजय राऊतांनी करावा आणि मग इतरांचा घटस्थापना अशा कोट्या करत बसाव्या. सर, भुजबळ प्रकरणामध्ये वडेट्टीवार पण असं म्हणाले की आता भाजपसोबत जे झालं त्यांना क्लीनचिट मिळते, स्वच्छताच बाहेर येतात. नाही, वडेट्टीवारांना याबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. वडेट्टीवारजी, चंद्रपूर महापालिकेमध्ये 4 गट पडलेत, एकही गट तुमच्यासोबत नाही. जनतेनं काँग्रेसला निवडून दिलं, पण निवडून दिल्यानंतर देखील तुम्हाला आपला पक्ष बांधता येत नाही. जरा चंद्रपूर महापालिकेमध्ये थोडं लक्ष घातलं आणि चंद्रपूर महापालिकेतली गटबाजी थांबवली तर जास्त होईल. मग भुजबळांकडे लक्ष द्या. आधी चंद्रपूर महापालिकेमध्ये आपली कशी सत्ता बसवता येईल, कसा महापौर करता येईल, याचा विचार वडेट्टीवारांनी करावा. वडेट्टीवार असं म्हणतात की भाजपकडून काँग्रेसचे जे नगरसेवक आहेत त्यांना कोट्यवधी रुपयाचं आमिष जे आहे ते दाखवलं जात आहे. चंद्रपूर महापालिकेमध्ये वेगवेगळं पद जे आहे ते देण्यासाठी. तुमच्या काँग्रेसच्या नगरसेवकावर तुमचा विश्वास नाही का? तुमच्या तिकीट घेऊन तुमच्या पक्षात ते निवडून आले आणि तुमच्या पक्षावर, तुमच्या कार्यकर्त्यांवर जर का तुमचा विश्वास नसेल आणि तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना, नगरसेवकांना अशा पद्धतीनं घोडे बाजारामध्ये जाणारे लोक म्हणत असाल तर ती लोक तुमच्यावर कशा विश्वास ठेवतील? अहो, तुम्हाला तुमचे आमदार सांभाळता आले नाही, तुम्हाला तुमचे नगरसेवक सांभाळता येत नाही. तुमच्या पक्षाकडे ना विचारधारा आहे ना आचारधारा आहे. याचा विचार वडेट्टीवारांनी कराव्या. वडेट्टीवार काँग्रेसला लोकांनी निवडून दिलं, परंतु तुमच्या गटबाजी, तुम्ही प्रतिभाताई धानोरकरांना दूर ठेवता. प्रतिभाताई धानोरकरांना कुठल्याही निर्णय प्रक्रियेमध्ये ठेवत नाहीत. सगळं काही माझंच आहे आणि माझ्याच वडिलांचं आहे,
पार्टी माझ्या वडिलांची आहे अशा आविर्भावात जर का वागत असाल तर काँग्रेसचे कार्यकर्ते आणि निवडून आलेले नगरसेवक देखील वडेट्टीवारांसोबत राहणार नाहीत, ते देखील वडेट्टीवार आणि काँग्रेसची साथ सोडून दिल्याशिवाय राहणार नाहीत. सर ते आपलं कल्याण डोंबिवलीवरून राज ठाकरेंनी काल विधान केलं की राजकारणामध्ये जे काही चाललंय त्याची खरं तर शिसारी येते असं त्यांनी म्हटलं. कल्याण डोंबिवली नाही, कल्याण डोंबिवलीबद्दल राज ठाकरे बोलले नव्हते. 2019ला भारतीय जनता पार्टीसोबत शिवसेना लढली आणि त्याच्यानंतर काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलं, तिथून राज ठाकरेंनी सिसारीचा उल्लेख केला. ही सिसारी आली ना, याची सुरुवात कोणी केली महाराष्ट्रामध्ये तर उद्धवजी ठाकरे यांनी केली. उद्धवजी ठाकरे महायुतीमधून लढले आणि काँग्रेससोबत जाऊन बसले नसते तर ना महाराष्ट्राच्या राजकारणाची गटारगंगा झाली नसती. महाराष्ट्राच्या राजकारणाची गटारगंगा करण्याचं काम कोणी केलं असेल तर उद्धवजी ठाकरे यांनी केलं. आणि गंगा सफाई अभियान हे भारतीय जनता पार्टीने सातत्यानं राबवलं, देवाभाऊंनी राबवलं, म्हणून महाराष्ट्राचं आजचं राजकारण स्वच्छ आणि सुंदर, पारदर्शक आणि विकासाभिमुख आहे. परंतु याला जोडून ते एका बाजूला कल्याण डोंबिवलीच्या राजकारणावर टीका करतायत, पण दुसऱ्या बाजूला त्यांचेच नगरसेवक युतीला पाठिंबा देत आहेत कल्याण डोंबिवलीमध्ये सत्ता स्थापना करण्यासाठी. नाही, राज ठाकरेंचं भाषण ऐकण्यामध्ये तुम्ही गल्लत केली असं मला वाटतं. राज ठाकरे कल्याण डोंबिवलीबद्दल सिसारी आली असं कुठेही म्हणले नव्हते. कल्याण डोंबिवलीचे नगरसेवकांनी उलट भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला पाठिंबा दिला. राज ठाकरे यांची भूमिका ही होती की राजकारणाची सिसारी येणं का म्हणतात की उद्धवजी ठाकरे काँग्रेसच्या दावणीला जाऊन बसले, सत्तेसाठी काँग्रेससोबत जाऊन बसले. ही जी सरमिसळ झाली, ही भेसळ झाली, याची सुरुवात कोणी केली तर उद्धवजी ठाकरे यांनी केली. तो रेफरन्स देऊन राज ठाकरे यांनी उद्धवजी ठाकरे जे स्टेजवर बसले होते त्यांना सांगितलं की तुम्ही असं केल्यानंतर तुम्हाला कर्म का फल, जैसे ज्याचे कर्म तैसे फल देतो रे ईश्वर, तोच धडा राज ठाकरेंनी कालच्या भाषणामध्ये दाखवून दिला. बार्शीमध्ये दोन्ही शिवसेना ज्या आहेत एकत्र आलेल्या पाहायला मिळत आहेत. नाही, बार्शीमध्ये काय झालं मला माहीत नाही, पण मला खात्री आहे की उभाटा गटाला एकनाथजी शिंदे कधीही सोबत घेणार नाही. उभाटा गट म्हणजे MIM हे समीकरण महाराष्ट्राला माहीत आहे. ज्या पद्धतीनं MIM महाराष्ट्रामध्ये द्वेष पसरवण्याचं काम करतंय, अगदी त्याच पद्धतीनं उभाटा गट देखील महाराष्ट्रामध्ये द्वेष पसरवण्याचं काम करतंय. त्यामुळं उभाटा गट बरोबर MIM यांना एकनाथजी शिंदे कधीही सोबत घेणार नाहीत याची आम्हाला खात्री आहे. अकोल्याचं महाविकास आघाडीमध्ये फूट पडली आणि शरद पवार गटाने भाजपला पाठिंबा जाहीर केला. नाही, हे संजय राऊतांना जरा सांगितलं पाहिजे. संजय राऊत सकाळी टिमक्या मारत होते ना की अजितदादा आमच्याकडे येत आहेत, अजितदादा आमच्याकडे येत आहेत, महाविकास आघाडी मिळत आहेत. अहो, महाविकास आघाडीचं अस्तित्वच संपलंय. मुंबई महापालिकेसह महाराष्ट्राच्या 29 महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी नावाचं काही होतं का? संजय राऊत विनाकारण सकाळी उठवायचं, खोट्या अफवा पसरवायच्या, याच्या पलीकडे काही नाही. महाविकास आघाडीच्या ठिकऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला उडाल्या, महापालिकेच्या निवडणुकीला उडाल्या, आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत देखील महाविकास आघाडीच्या ठिकऱ्या उडल्याशिवाय राहणार नाहीत. कल्याण डोंबिवलीबाबत एक प्रश्न आहे. ज्या पद्धतीने मनसेने शिवसेनेला पाठिंबा शिंदेच्या दिलेला आहे, परंतु त्यांचे जे नेते आहेत असे वेगवेगळी भूमिका मनसेचे मांडताना पाहायला मिळत आहेत. पहिली वेगळी भूमिका, नंतरची वेगळी भूमिका बाळा नांदगावकरांची पाहायला मिळते. त्यामुळे पुढे एक वाक्यता दिसत नाही या सगळ्या भूमिकेबद्दल. नाही, मनसेमध्ये भूमिका एकच असते, ती म्हणजे सन्माननीय राज ठाकरे यांची. बाकी कोणीही कितीही भूमिका मांडल्या तरी त्या भूमिकेला काहीही अर्थ उरत नाही. जे राज ठाकरे सांगतील तीच मनसेची भूमिका असते आणि राज ठाकरे यांनी सांगितल्याशिवाय कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेचा पदाधिकारी कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही. त्यामुळे कल्याण डोंबिवलीमध्ये जो काही पाठिंबा महायुतीला मिळाला, शिवसेनेला मिळाला, तो सन्माननीय राज ठाकरे यांच्या सांगण्यावरूनच मिळाला. कारण आपल्याला माहीत आहे की राज ठाकरे यांचा पक्ष शिस्तीचा पक्ष आहे. राज ठाकरेंचा पक्ष आदेशावरून चालतोय, त्यामुळं ते आदेशाची पायमल्ली करत नाहीत. हे राज ठाकरे यांना देखील माहिती आहे आणि मनसेच्या इतर नेत्यांना देखील माहिती आहे. कुठेतरी असं जाणवतं की भाजपचे जे नेते आहेत ते उद्धव ठाकरेंवर ज्या काय म्हणतो हार्ड टार्गेट करतात, पण जरा राज ठाकरेंचा जो विषय येतो तो थोडासा सॉफ्ट टार्गेट करतात. म्हणजे होपफुल हात आहे तुम्ही. नाही, हार्ड आणि सॉफ्ट होण्याचा प्रश्नच नाही, हा विचारधारेचा प्रश्न आहे. राज ठाकरे सातत्यानं हिंदुत्ववादाची भूमिका घेतात. मुंबईमधले भोंगे हटवली पाहिजे यासाठी उद्धवजी ठाकरेंनी आंदोलन केलं का राज ठाकरेंनी आंदोलन केलं? राज ठाकरेंनी आंदोलन केलं. महाराष्ट्रामध्ये राज ठाकरे सातत्यानं एक विकासाची बाजू घेऊन जाण्याचा आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात.
बोंगे हटवणं असेल, हिंदुत्वादी भूमिका असेल, काही भूमिकेमध्ये आमच्या आणि त्यांचे निश्चित मतभेद आहेत. ज्या पद्धतीने ते भाषिक वाद करतात, प्रांतिक वाद करतात, याबद्दल आम्ही देखील राज ठाकरे यांच्यावर टीका करतो. परंतु जेव्हा व्यापक हिंदुत्वाचा विषय असतो तेव्हा राज ठाकरे हे भारतीय जनता पार्टी सारखी भूमिका घेतात, हिंदुत्वादाची भूमिका घेत आहेत आणि उद्धवजी ठाकरे मात्र MIMला पूरक असलेली भूमिका घेत आहेत. त्यामुळं आम्ही तुलनेमध्ये राज ठाकरेंबद्दल सॉफ्ट असतो, परंतु आम्ही MIM आणि उभाटा गटाबद्दल ज्या पद्धतीने हिंदुत्व विरोधी अजेंडा चालवण्याचं काम करतात, जे कोणी हिंदुत्व विरोधी अजेंडा चालवेल त्यांना आम्ही सोडणार नाही, त्यांच्यावर टीका करत राहू. खूप खूप धन्यवाद. महाराष्ट्रामध्ये बिहार भवन बांधण्यावरून जो वाद निर्माण झाला त्यावरती NDAचे मंत्री आहेत बिहारमध्ये अशोक चौधरी यांनी राज ठाकरेंवरती टीका केली आहे. खरं तर महाराष्ट्र हा कोणाच्या बापाचा नाही, त्यामुळे महाराष्ट्रात बिहार भवन बांधू देणार नाही असं कोणी म्हणू शकत नाही. महाराष्ट्रामध्ये राजशाही नाही तर लोकशाही नाही. महाराष्ट्रामध्ये बिहार भवन होत असेल तर त्याच्यावर कुणीही आक्षेप घेऊ नये. कारण आपलं अयोध्येमध्ये महाराष्ट्र भवन आहे, दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदन आहे, काश्मीरमध्ये आपण महाराष्ट्र सदन आहे. माझी मनसेचे जे लोक बिहार भवनला विरोध करतात त्यांना एकच सांगणं आहे की आपण बिहार भवनला विरोध करण्यापेक्षा आपण एक हार भवन उभारलं पाहिजे आणि त्याच्यावर मनसेचं नाव टाकलं पाहिजे. कारण सातत्यानं निवडणुकीत पराभव होणं हेच तुमचं काम आहे. त्यामुळे एक हार भवन उभं करा. बिहार भवन आम्ही उभं करतोय, एक हार भवन मनसेनं उभं करावं. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.